माझा एक प्रश्न आहे, आता गेले 2 दिवस झाले धोंड्याचा महिना चालू, आज सकाळी आपल्याला चहा बी पाजला, त्यानंतर आंबा दिला, त्यानंतर चक्कू दिलं, नंतर म्हणे ते जेवण करून जा. पण त्यांना म्हणलो सायकल चालवायला अडचण येते. तर या आंब्याचा फायदा असा आहे का संधी भेटली ना तर घेऊन टाकायचं आंबा, काय असेल ते जेवणाचं सगळं काही घेऊन टाकायचं. पण एवढंच आहे, फक्त नाही फक्त आहे ना माझ्यासारखा एन्जॉय घ्यायचा, काय विषय नाही, काहीच नाही. धोंड्याचा महिना चालू झालेला आहे आणि एक नवीन सिस्टीम. तर बायको काय म्हणती, हो चला आता आमच्या आई वडिलांनी बोलवलंय, धोंड्याचा महिना आहे, चला आमरस बिमरस खाऊ. तर घ्यायचं एन्जॉय. कारण की कसं आहे, आम्हाला आता काय आहे, आम्हाला बी एखाद्या दिवशी आम्ही पण जावई होऊ एखाद्याचा. पण विषय असा आहे की जावई होणं बी नाही हे डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे. आपण कसं एकदम एन्जॉय घेतो, आंबा खातो, प्रवास आहे आपला चालू आहे. तुम्हाला दाखवून देतो, ही आपली सायकल. पाठीमागं बघू शकता महाराष्ट्र शिर्डी कोपरगाव 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारत यात्रा. MS17 रायडर यूट्यूब चॅनल, MS17 रायडर 17 इंस्टाग्राम चॅनल. आपलं 60,000 किलोमीटर, त्यातलं आपलं 2 वर्षामध्ये 32,000 किलोमीटर झालंय आणि 29,000 किलोमीटर अजून बाकी आहे. तर ते बी लवकरात लवकर होईल. महादेवाचा हात आहे डोक्यावर आणि आंबा खातो मस्त. दाखवतो तुम्हाला चव कशी आंब्याची. पहिले पिळून घेतो. चल, आंबा तर एक नंबर आहे. गावरान आंबा आहे, गावरान शेतीमधला, एकदम खतरनाक. पण गोड चव आहे, चव एकदम भारी आहे. एन्जॉय करत राहा, फक्त एन्जॉय. माझ्यासारखा जर तुम्हाला एन्जॉय घ्यायचा असेल ना, एन्जॉय तर आयुष्यात आले ना, आयुष्यात तर असं बना की आई वडिलांचं नाव मोठं करा की आपला पोरगा कुठंतरी शिकलाय बा. जसं माझं कसं आहे माहिती का, आता माझ्याकडे जेवढं होतं टॅलेंट तेवढं मी आलोय, तेवढं शिकलोय, सगळं झालंय, फायदा बिदा सगळं काही झालंय. त्यामुळे माझ्याकडे तेवढी टेक्निक आहे ना, तेवढी मी जास्त पण कोणाला काही देऊ शकत नाही. स्वतः उठा, स्वतः उभा राहा आणि स्वतःचं नाव स्वतः मोठं करा. आई वडिलांचं बी नाव मोठं करा आणि आई वडिलांना बी आनंद झाला पाहिजे की माझा मुलगा कुठंतरी काहीतरी शिकलाय. एन्जॉय करा मस्त पैकी. आणि हिंडायचं असेल तर उन्हात आणायचं हिंडू नका. मस्त इंस्टाग्राम चॅनल चालू करा आणि असं समजू नका की मी नुसतं फिरतो म्हणून येते. तुम्हाला कळलंच काही न काही दिवसानंतर. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन बघत जा. आता आंबा तर खाल्लाय, तुम्हाला याचा अर्थ सांगितला काय असतो धोंड्याचा महिना. आमरस खायला आपल्याला तर काही नाही, एखाद दिवशी आपल्याला पण, एखाद दिवशी नाही बरं काय, नाही तर तुम्ही विचार करशाल जावई झाला काय बाबा. नाही, जावई बिवायचं काय विषय नाही आपला. फक्त ना फक्त आनंद घ्यायचा, एन्जॉय घ्यायचं, मस्त फिरायचं. फक्त माझ्यासारखं सायकलवर फिरू नका, नाही तर काय आहे, माझ्या डोक्याला ताण होईल आणि तुमच्या घरचे मला गोडे लावतील का भाऊ तुमचे व्हिडिओ बघून हा माझा पोरा शिकलाय. तर काय विषय नाही, एवढं सांगतो भावानो, एन्जॉय करा मस्त पैकी. घरी थांबले काय, गावातल्या गावात फिरा, व्हिडिओ बनवा, मस्त व्हायरल व्हा. मला पण एक आनंद होईल का माझ्या गावातला एखादा पोऱ्या पुढं जातोय. त्यामुळं एवढं सांगतो भावानो, नक्की सगळ्यांना माझा सपोर्ट राहत जाईल एवढं सांगतो. आणि बाकी तुम्हाला आंब्यातच कळून गेलं धोंड्याचा महिना कशाचा असतो. सासरे ते सगळे बोलवता, जावई बापूला घेऊन या. काय असतं ना ते मला पण जास्त माहिती नाही, पण या आंब्यावरून मला समजलं धोंड्याचा महिना काय असतो. या आमरस खायला या. पाहुणे रावळे बी म्हणता आमरस खायला या. आमरस आमरस, अरे आमचाच चांगला आमरस झाला इकडे, काय करतं ते आमरस खाऊन. चला काय विषय नाही, मला बी टाइम होतोय, लवकरात लवकर निघूया. आणि पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला नक्की बघा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.